राज्यातील राजकारणात आणखी एक उलथापालट होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीए सोबत जाण्याची चाचपणी करतोय अशी चर्चा पुन्हा एकदा रंगलेली आहे। एनडीएला थेट पाठिंबा की बाहेरून मदत याची चाचपणी केली जाते असं कळतंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावर जबाबदारी आहे अशी सुद्धा सध्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सध्या आमदार आणि खासदारांची ताकद आहे आणि त्यामुळे आता ते एनडीए सोबत जाणार अशी चर्चा रंगलेली आहे। खासदार आणि आमदारांची चर्चा सुरू आहे आणि त्या संदर्भातली चाचपणी करण्यासाठी पक्षांतर्गत एका मोठ्या नेत्याकडे जबाबदारी सोपवली आहे अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान या संदर्भात आता राजकीय वर्तुळातून सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहेत। शरद पवार एनडीए सोबत येत असतील तर आनंदच आहे। राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पवार सोबत आले तर आपण स्वागत करू असंही सना मलिक म्हणाल्यात। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आमचं भावनिक नातं असल्याचंही सना मलिक म्हणाल्यात। शरदचंद्र पवारजी एनडीएमध्ये सहभागी झाले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू। नक्कीच आमची जे स्ट्रेंथ आहे ते वाढणार आणि आमचे एकजुटे नातं पण आहे त्यांच्यासोबत। आज पण आम्ही सभागृहात असले किंवा फील्डवर असलं तर आम्ही कधी ते स्प्लिटसारखं आम्ही काम करत नाही, एकजुटानेही काम करतो। लोकांसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी सोबत आले तर आमचं स्वागत आहे। तर सना मलिक यांची आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे। विकासासाठी ते आपल्या सोबत आले तर आपण स्वागतच करू। या दोन्ही राष्ट्रवादींसोबत आपलं भावनिक नातं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता इतर राजकीय वर्तुळातून काय नेमके पडसाद आणि प्रतिक्रिया या संदर्भात येतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवा भूकंप होण्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीए सोबत जाण्याची चाचपणी करत असल्याचं कळतंय। या संदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। सत्ता की पुरोगामी विचार हे त्यांनी ठरवावं असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। पुरोगामी विचारांचे लोक काँग्रेस सोबत राहतील असंही त्यांनी म्हटलंय। एनडीए सोबत जाण्याचा पवारांचा विचार नाही असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आज चर्चा करण्याला अर्थ नाही, पण चर्चा सुरू आहे एवढं मात्र नक्की आहे। आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर असतो, वैचारिक की सत्तेचा? सत्ता हवी आहे की पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामित्व सांभाळून छत्रपती शिवरायांच्या, बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर विश्वास ठेवायचा आहे की धन आणि संपत्ती आणि सत्ता, मंत्री यावर विश्वास ठेवून काम करायचं आहे? हे त्या लोकांचा संबंध आहे, त्यावर मला भाष्य करायची गरज नाही। पण जे पुरोगामी विचाराला धरून जी मंडळी आहे ती नक्कीच त्या विचाराला धरून काँग्रेसकडे येतील, काँग्रेसबरोबर राहतील असा आम्हाला विश्वास आहे। अजून कुठे असं कानावर आले नाही की त्यांनी कसले विचार केलेला आहे। हे विचार मीडियामध्ये चर्चेला आहे, त्यांच्याकडून अधिकृत कुठे असा विचार आलेला आहे। त्यामुळे एखाद्या नेत्यांच्या संदर्भात हे भाष्य करणंही चुकीचं आहे। योग्य आणि त्या संदर्भातली भूमिका येऊ द्या, मग आम्ही त्या संदर्भात आमची भूमिका मांडू। दरम्यान या संदर्भात रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा त्यामध्ये तथ्य नाही असं म्हणत त्यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे। अशी कुठली चर्चा आमच्या पक्षामध्ये चालू नाही आहे, न ती माझ्या कानावर आलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं ही फक्त चर्चाच आहे। त्यामुळे या चर्चेवर लक्ष न देता आज कुठं ना कुठंतरी आमच्या पक्षाकडनं युवांचे, विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सामान्य लोकांचे प्रश्न जे मांडले जातात त्याच्यावर कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे आणि सरकारला विनंती आहे की आम्ही जे मुद्दे मांडतो त्याला कुठं ना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। अशी फक्त चर्चा आहे, त्याला कुठेही तथ्य नाही। तशा पद्धतीने कुठेही चर्चा न केंद्रात एनडीएच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न राज्यात कोणाबरोबर चालू आहे। आज आम्ही सर्वजण एक विरोधातला पक्ष म्हणून, पुरोगामी विचाराचा पक्ष म्हणून, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष म्हणून आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली 60 वर्ष भाजपच्या विचाराच्या विरोधात लढलेला एक पक्ष म्हणून आज फक्त सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्माची भूमिका तिथं मांडत आहोत। आणि या संदर्भात फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे नवनाथ बन।
नवनाथ जी, आपण पाहिलेली असेल ही सगळी प्रतिक्रिया आणि सध्या जी चर्चा सुरू आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीए सोबत जाण्यासाठी जी चाचपणी सुरू आहे ती चर्चा सुरू आहे. तुमच्या कानावर नेमकं काय आलेलं आहे आणि काय तुमची प्रतिक्रिया आहे? आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये उभाटा गटाचे खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी एनडीए मध्ये आले. त्याच पद्धतीनं शरद पवार गटाचे काही लोक जर का सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वात काम करायला तयार असतील आणि ते एनडीए मध्ये येणार असतील तर त्यांना विरोध करण्याचं कारण नाही. राहिला प्रश्न रोहित पवारांचा, तर रोहित पवार 2029ला काँग्रेसकडनं निवडणूक लढणार आहेत. रोहित पवार स्वतः शरद पवार गटामध्ये देखील राहणार नाहीत, तर स्वतः काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी रोहित पवारांनी केलेली आहे. त्यामुळे रोहित पवारांना कदाचित याबद्दल फारशी माहिती नसेल. आपण बघताय की तृणमूल काँग्रेस असेल, उभाटा गट असेल किंवा देशातल्या एनडीए आघाडीतले वेगवेगळे घटक पक्ष असतील, ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन एनडीए सोबत येत आहेत. महाराष्ट्रामध्ये उभाटा गटाचे 6 खासदार गेल्या काही दिवसापूर्वी एनडीएच्या सोबत आले. त्याच पद्धतीनं शरद पवार गटाचे काही खासदार, आमदार जर का सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये एनडीएच्या सोबत यायला तयार असतील तर त्यांना अजिबात विरोध करण्याचं कारण नाही. एनडीए हा मजबूत झाला पाहिजे, हीच भूमिका आमचा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी सोबत आहे. मूळ राष्ट्रवादी ही सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये आहे आणि मूळ राष्ट्रवादीमध्ये काही लोक येणार असतील तर आमचा त्याला विरोध नाही. निश्चितपणे त्यांचं स्वागत केलं पाहिजे. धन्यवाद नवनाथजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहतोय आताची सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी. राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवा भूकंप येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीए सोबत जाण्यासाठी चाचपणी करत आहे असं सूत्रांकडून कळतंय. मात्र या चर्चा रोहित पवार यांनी फेटाळून लावलेल्या आहेत. विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आहे.